हालेलुया हालेलुया. आपण वचन घेऊया नीतिसूत्र 4 अध्याय वचन 1. नीतिसूत्रे 4 वचन 1. मुलांनो बापाचे शिक्षण ऐका. बापाचं शिक्षण ऐका. आता स्वर्गीय बापाचं जर तुम्ही शिक्षण ऐकलं, त्याच्यानंतर आपल्या घरच्या बापाचं शिक्षण ऐकलं, तर आपल्याला एक धार्मिकताची ओळख, आणि घरच्या बापाची जर शिक्षण घेतलं तर कामधंदा याची तुम्हाला ओळख मिळेल, आणि स्वर्गीय बापाचं जर शिक्षण घेतलं तर सार्वजनिक जीवन मिळेल. हालेलुया. म्हणून त्यांनी बापाविषयी शिकवले, बापाचं शिक्षण ऐका. आता बापाचं शिक्षण हे सगळ्यात स्ट्रॉंग असते. हालेलुया. कारण बापाची शिस्त येते. हालेलुया. बाप काय करतो? शिस्त देतो त्याला, नंतर त्याला ख्रिस्त देतो. तर हे शिक्षण ऐका. सुज्ञता समजण्यासाठी त्याच्याकडे लक्ष दे. म्हणजे तुला काय शिकवलेलं आहे, काय मार्गदर्शन केलेलं आहे, काय घडवलेलं आहे, त्याच्याकडे पहिलं लक्ष दे. आपण काय करतो? लक्ष देत नाही. आपलं लक्ष दुसरा कोण काय चुकीचं शिकवतो, काय सांगतो, भडकवतो किंवा भडकवतो, बरोबर, त्याच्याकडे आपलं लक्ष असते. आणि ते लक्ष असल्यानंतर आपलं मन काय होते? चांगल्या की त्याचे, म्हणजे कोण एखादा माणूस सल्ला देणार आहे की मी तुमच्यासाठी आलं, बरोबर, आता तुम्हाला मी चांगला सल्ला देणार, पण दुसरा येईल तुम्हाला काहीतरी वेगळं सांगेल, मग तुम्ही काय करणार? तो सल्ला ऐकणार आणि तुम्ही स्वतः नुकसानात पडणार. हालेलुया. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये आदाम आणि एवा होते. एवेला सल्ला जो परमेश्वराच्या दृष्टीने मिळालेला होता, म्हणजे आदामाने तिला सल्ला दिलेला होता, पण तो सल्ला तिने ऐकला नाही. तिने लुसिफर म्हणजे सापाचा तिने सल्ला ऐकला आणि पृथ्वीला पाप आलं. हालेलुया. आपल्यात पाप कशी येतात हे लक्षात द्यायचं. जेव्हा दुसरी व्यक्ती जे चुकीचं आपल्याला शिकवण किंवा मार्गदर्शन करते, तेव्हा आपल्या पाप व्हायला सुरुवात होतात ना, आपण हळूहळू देवापासून दूर व्हायला सुरुवात करतात. हालेलुया. म्हणून लक्ष कसं द्यावं, शिक्षण कसं घ्यावं, आणि शिक्षणाचा अर्थ समजून कसा घ्यावा. हालेलुया. आता परमेश्वराने आपल्या सर्व मानवाला बनवलेलं आहे, सारखंच बनवलेलं आहे. तिथे जातीवाद नाही. परमेश्वराच्या समोर जातीवाद नाही, मनुष्याच्या समोर जातीवाद आहे. हालेलुया. समजलं? कारण भाषाचा गोंधळ आहे. उत्पत्ती 11 अध्यायामध्ये इंग्लिशमध्ये गॉड, मराठीमध्ये देव, याचा उच्चार सगळ्यांना एकच देवाचा अनुभव येतो. आणि अनेक नावं निर्माण झाली या पृथ्वीमध्ये. जे परमेश्वराचे महान सेवक पृथ्वीमध्ये येऊन गेले, प्रत्येकामध्ये रूप तयार केलं. जशी जाती वाटप केल्यानं मानवाने, तिकडे देवाने रूप धारण केलं. मग तो वेगवेगळ्या भाषाला वेगवेगळा रूप घेऊन गेला. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, भाजी बनवायची जर असेल घरामध्ये, कांदा वेगळा लागते, लसूण वेगळं लागते, मिरची वेगळी लागते, बरोबर, कोथिंबीर वेगळी लागते, बाकीचे काय तुमच्या मनात असेल ते मसाला अलग अलग प्रकारचा, आणि मटणाचं असेल तर बोलूच नका त्या दिवशी. हालेलुया. तर अनेक प्रकारे या शिक्षणाचा आपण अनुभव घेतो, आणि ते सगळं भाजीमध्ये सगळे एकत्र राहू शकतात, बरोबर. हालेलुया. एक देश आहे, या देशात आपण सगळे एकत्र राहू शकतात. हालेलुया. कारण पण आम्ही जे कधी कधी आमचा मीपणा की आमच्यामध्ये अहंकार, एक शैतानाचा एक आत्मा आहे, तो आत्मा आपल्यामध्ये जर गर्व तयार करतो, कधी दुसऱ्या 12, मग तिथे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अलग प्रकारची दिशा चेंज होईल, आणि ती दिशा चेंज झाल्यानंतर भांडण निर्माण. हालेलुया. मग ते जातीचं असू दे, कुटुंबाचं असू दे, जमिनीचं असू दे, घराचं असू दे, आई बाबाचं असू दे, मुलाचं असू दे, ती वातावरण तिकडे बिघडले राहत असते. हालेलुया. म्हणून जो स्वभाव बोलतात, तो स्वभाव प्रभू येशू पासूनच या पृथ्वीमध्ये स्वभाव उपयोगी आला. हालेलुया. कारण सगळ्यात चांगला स्वभाव त्यांनी जाहीर केला, आणि सर्व मानवासाठी. योहान 1:29 सांगते, हा पहा जगाचे पापे हरण. म्हणजे आपली पाप आपण शैतानाच्या हातात सापडलेली आहेत ना, ते सोडण्यासाठी. आता मोशे होता, निर्गममध्ये आपण 2 अध्यायापासून जर सुरुवात केली तर मोशेच्या बाबतीत दिलेलं आहे. आता मोशे मिस्र देशामध्ये,
म्हणजे फारोच्या गुलामगिरीमध्ये तो वाढला गेला. हालेलुया. पण तो गुलामगिरीत नव्हता, तो आझादीमध्ये होता, कारण त्याच्या मुलीने त्याचं पालन पोषण. हालेलुया. तर ही जी काही गोष्टी अशा असतात ते आपल्या सगळ्यांना शिकावं लागतं. शिकावं. आता जसं तुम्ही शिक्षण घेतील तसं तुमच्यामध्ये संस्कार येतील. आता माझ्या मनामध्ये नफरतच निर्माण केली, भांडणाची नफरत केली, द्वेषाचीच निर्माण केली, मी तुम्हाला भडकवायचंच काम करेन, पण तुम्हाला बुद्धी ज्ञान दिले नाही. त्याचा तुम्ही वापर कसा करावा, चांगला करा का वाईट करावा? मटण खातात तेव्हा हाडं खातात का मटण खाता मांस खातात? ते समजते. मग चांगलं शिक्षण दिल्यानंतर ते का समजत नाही लोकांना? हालेलुया. ज्या शिक्षणाचा अर्थ तुम्हाला मिळतो ना, ते शिक्षण तुम्ही समजून घ्या. हालेलुया. तर असे अनुभव आहेत. तर पुढचे एक वचन सांगते तुम्हाला, 6वं वचन, 4:6, 10 ते 15. ते सोडू नको म्हणजे ते तुझे संरक्षण करील, त्याची आवड धर, ते काय सांगते, ते तुझा. हालेलुया. सोडू नका असं सांगितलं. आता चांगले गुण आपण सोडले तर तुझं सांभाळ करेल, सांभाळ करेल. मग तेच करतात आम्ही. जे चांगलं आहे ते सोडतो ना, वाईट आहे ते पकडतो, म्हणून त्याचा परिणाम काय होते? हालेलुया. मुश्किलात. मग त्याने काय सांगितलं, ते सोडू नको, त्याची आवड धर. आता मला चांगलं मिळालं, मी त्याची आवड धरली, प्रभू माझ्या जोडीला आहे, मी प्रभूच्या जोडीला नाही. मी जर आता आवड धरली नसती तर मला ही आवड भेटली नसती. हालेलुया. भाग हा वधस्तंभ म्हणजे 16-24 वचनामध्ये दिले, स्वतःचा वधस्तंभ उचलून स्वतःच राज्य आपल्याला देवाने दिलेले, ते राज्य आपण घ्यायचं आणि स्वतः आपलं राज्य तयार करायचं, मला चांगलं करायचं. परमेश्वराने एक राज्य तयार केलं त्या जगामध्ये तारणासाठी. मग तुम्हाला राज्य दिलं, त्याचं राज्य. हालेलुया. माझ्या मुला माझी वचने ऐकून घे म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा. आता जे देवानी तुम्हाला ना मला काहीतरी दिले, बरोबर, मग तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे? येशू ख्रिस्त पाहिजे का? अहंकार पाहिजे, नफरत पाहिजे, निंदा पाहिजे, द्वेष पाहिजे? येशू मिळाला तर प्रेम, दया आणि शांती. आम्ही चांगल्याला वाईट समजतो का? ना वाईटाला, आणि तिथेच आम्ही प्रोत्साहन. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवलेला आहे. काय सांगते? ज्ञान. आता तुम्हाला ज्ञानाचा मार्ग मिळाला, शिकवलेला आहे, तर ज्ञान घ्यायचं का नाही घ्यायचं? जर ज्ञान घेतलं तर माणसाचं मानसिक तणाव शांतीने राहील. हालेलुया. पण एखादं ज्ञान तुम्हाला कोणीतरी भडकावलं आणि तेच ज्ञानावर तुम्ही विश्वास ठेवला, ते तुम्हाला उपयोगी येईल का? नाही, तुम्हाला नुकसान. हालेलुया. मी लोकांना एक सल्ला देतो, जेवढी प्रार्थना तेवढा मनुष्य समाधान, आणि जेवढी प्रार्थना कमी तेवढं दुःख असतं. कटकट रोज तुमच्यामध्ये, तुमच्या काना मना धनामध्ये देवाचा शब्दच नाही. हे दुनियाचा शब्द तुमच्या डोक्यात शिरेल आणि शरीराचेच विचार होतील, आत्म्याचे विचार विसरले जातील, आणि आत्मा तुम्हाला सपोर्ट त्या टायमाला करतो. सरळतेच्या वाटेने तुला चालवलेला. आता सरळतेचा वाटा काय? योहान 14:6, मार्ग सत्य जीवन हेच म्हणजे येशू. आता येशू आपल्याला सरळ मार्ग. योहान पण सांगतो, वाकडी रस्ते सरळ करा. म्हणजे आपल्यामध्ये वादविवाद आहे, नफरत आहे, द्वेष आहे, ते सरळ ठेवा. नुसते एकमेकाशी नफरत करू नका, द्वेष करू नका, हेवा करू नका. आज समाजामध्ये हे जास्त आहे.
हेच ते माणसाला खतम करते, हेच माणसाला चिंता आणते, हेच माणसाला मानसिक तणावामध्ये ठेवते. वचन कारण तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही. चालताना अडखळणार नाही म्हणजे चुकीच्या रस्त्यात जाणार नाही. सूत्रसेट 119 101, 105, 131, सूत्रसेट 121 अशी परमेश्वर तुम्हाला या पावलासाठी संरक्षण देतो, म्हणजे बरोबर सांभाळेल. हालेलुया. चुकीचे रस्ते जा, चुका हो ना, असं नाही मी सांगू शकत. आपण मनुष्य आहे, शब्दात, बोलण्यात, विचारा, शरीराच्या अवयवामध्ये पाप होणार, पण ती काढण्याचा प्रयत्न केला. काटा हातात लागला तर त्यात औषध आहे. सूत्रसेट मध्ये 32:5 आणि सूत्रसेट 4:4 रात्री त्या टायमाला बसायचं. हालेलुया. तर पहिल्या प्रथम परमेश्वराने वचनाच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे, नियमाच्या द्वारे लोकांना जर मार्ग दिलेला आहे आणि त्याच मार्गाप्रमाणे लोक चालण्याच्या प्रयत्नात आहेत, तर त्याला प्रभू येशू मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त करून देत आहे. तू धावशील बघा, म्हणजे आपण पाप खाली केलेली आहे तर ठेच नाही लागत, पण पाप धरून ठेवले ते ठेच लागणार. चिंता वाढणार, टेन्शन वाढणार, अस्वस्थपणा वाढणार. हालेलुया. तर हे जे पाप आहे ना, हेच माणसाला कुठेतरी कमजोर. आता तुमचा विश्वास जर आहे बरोबर, तोच तुम्हाला मिळेल. तुमच्या विश्वासात तुम्हाला ते प्राप्त होईल. माझा विश्वास नाही तर ते मला प्राप्त होणाऱ्या गोष्टी भेटणार. पहिला मुद्दा आहे विश्वास, बरोबर. आता उद्या तुम्हाला पुढे दिसेल 10,000 रुपये देणार आहे, 10,000 येणार आहे, 10,000 येणार आहे, 10,000 येणार आहे. तुम्ही 10,000ची वाटच बघत राहते, पण 10,000 रुपये घेऊन आलाच नाही. मग काय केलं? ती वाट बघून आपली वेळ फुकट घालवली, मनाला रुकरुक होईल, बरोबर. तुम्ही असं सांगणार आहे का, येशू येणारा, येशू येणारा, येशू येणारा, येशू येणारा, येशू येणारा, प्रवेश होणार, प्रवेश होणार, प्रवेश होणार. जरपर्यंत येत नाही ना, तत्पर्यंत मी डोळे उघडणार. मग तुमच्या अंगाला शार येते. काय? समजा प्रभूने तुम्हाला पहिला स्पर्श केला, तुमच्यातला दुष्ट आत्मा होता तो काढला. पैसा येणार आहे, वस्तू येणार आहे, ते रात्र दिवस वाट बघत बसते. गाडी येणार आहे, गाडी येणार आहे, गाडी येणार आहे, गाडी येणार आहे, तर गाडीची वाट. एखादी वस्तू येणार आहे, आपण त्याची वाट बघतो, बरोबर ना. मग आपण काय शिकायचं आहे ते पहिलं लक्ष. कोणती तरी वस्तू येणार आहे त्याचा आपण शोध, हे मोह असतात. आजपर्यंत कोण सांगत नाही येशू येणार, येशू येणार. हल्ली असं उलट चाललेलं आहे, वस्तू येणार आहे, येशू जाणार आहे, असं चाललंय. आज समाजात तेच आहे. तुम्ही एक वस्तू मिळवणार पण येशूला गमवणार. मध्ये 16:26 मध्ये वचन जरा वाचून. मनुष्याने सर्व जग मिळवला, आपला तो जीव गमावला, त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? काय सांगितलंय? आपल्या जीवाबद्दल कोणता मोबाईल देईल? ऍपलचा, सॅमसंगचा? लोक आपला जीवनाचा विचार करत नाही, बरोबर. वस्तूनी किती शांती आहे मला सांग. मी आता बायबल वाचत बसलेलो, एक वचन मला सापडलं नाही, ते शोधलं. पहिलं वाचलं पण माझ्याकडे पेन होता त्यावेळेला,
तर ते लिवायला मी विसरलो. ना आता शोधायला गेलो तर सापडलं. कारण हे बघा, जेव्हा परमेश्वर आपल्याला दाखवतो बघ, तेव्हा आपण काही करत नाही. बरोबर? अरे माझ्याकडे पान पण नव्हतं, वही पण नव्हती. मी बघा बायबलवरच लिहून ठेवलं. मला पहिल्यापासून तो एक सवय आहे, बायबलचं एक पान फुकट घालवणार नाही, ना कोणतंही कार्ड जे आहेत ते पण फुकट टाकणार नाही. हे खाली ठेवले ते मला वचनासाठीच ठेवलेले. मग मी जेव्हा ही वचनं लिहून ठेवेल तेव्हा मला त्याच्यातून उपयोग येईल. ते नीतिसूत्रामध्येच वचन होतं, कारण मी आज नीतिसूत्रच घेऊन ठेवलं. म्हणजे नीतीचे जीवन कसं आहे, नीतिसूत्र जन्मोनाने दिलेलं. ते नीती कशी वागली, माणूस नीतीत कसं चाललं पाहिजे याच्यावर थोडस मनन लक्षात आहे, परंतु दिसत नाही असं झालं. ते कारण वेळ असतो. जेव्हा आपल्याला देव दाखवतो, बुद्धी देतो, ज्ञान देतो, तिथे दर्शन देतो, हे वचन आज याच्यासाठी होतं. मी बाकी काढली पण, आणि इकडेच वेदी असताच मी काढली वचन. तुमचे वचन आहे, कारण माझ्याकडे पेन नव्हतं, विसरू नये. जेव्हा प्रार्थना तुम्ही करणार ना तेव्हा वचन शोधणार, तेव्हा कमीत कमी अर्धा तास पहिलं मनन चिंतन करायचं. किती? 30 मिनिटं नाही, 31 मिनिटं. 30चा आकडा पूर्ण घ्यायचाच नाही. कारण जुदासने तो आकडा घेतला आणि मागात पडला. मला प्रवचन दे काय पण घे, तर मी घड्याळ बघेन, ओर जास्त जाऊ दे, टाइम थोडा जास्त आला ते चालेल, पण कमी नाही करायचं. नाही, एकदा तुम्हाला कमी करायची सवय झाली ना, ते कमीच. कोणी प्रवचन ऐकू का ना काय, पण आपलं मात्र मन धन कुठे लागलं पाहिजे, त्या शास्त्राच्या शिक्षणात. घड्याळ टाइम बघत राहिला ना तर तुमचं दिवसांदिवस मग कंटाळाच येईल. वर्षाला किती तास परत, म्हणजे किती टाइम मी प्रवचन देत असतो. 1 तास संपलं का प्रवचन, 1 तास संपलं का प्रवचन. पण माझं पण 1 तास होते, कधी जास्त होते, कधी कमी पण होते. म्हणजे मिनिमम माझा टाइम असा आहे 31 मिनिटाच्या वर जायचं, 30 ठेवायचेच. आता मी घड्याळ बोट चाललं इकडे, आता 24 झाल्या, 24 नाही मी बघणार. ते 31 झालं पाहिजे. तर 100% आता तर बघतो, नाही तर पूर्वी तर बोलते रो 12-12 तास बोलायचं. आता घडवत गेलो म्हणून बाकी काम करतो. तर ही जे वचन आहे आपल्याला घ्यायचं आहे आणि वचनाप्रमाणे पावलं हळूहळू देवामध्ये वाढवायची. तेव्हापासून दूर नाही करायचं. 23-23 मग मागात पडत. तू शिक्षण धूड धरून ठेव. काय सांगते? तू शिक्षण धूड धरून ठेव, ते सोडू नको, ते जवळ राख. आपल्याला जीवन वस्तू नाहीये. आपल्या जीवनाला काय पाहिजे? काय आपल्या जीवनाला देवाचा शब्द पाहिजे. ते बघा, हे आता आपलं नवीन जीवन आहे. मी लोकांना एकच सल्ला देतो, प्रार्थना म्हणजे तुमचं स्वर्गाचं जाणारं नवीन जीवन. जर प्रार्थना नाही तर नरकाचं जाण्याचं जीवन. आता तुमच्या प्रार्थना कमी किंवा प्रार्थना तुम्ही दूर होत जाणार, तर तुम्ही आता मृत्यूकडे वळाले. म्हणजे आता आपलं भविष्य मृत्यूनंतर डायरेक्ट अधोलोकात असं असते. योहान 3:3 मध्ये वचन आहे. कारण योहान 6:44 की त्याची इच्छा आकर्षितेशिवाय तुम्ही त्याच्याकडे येऊ शकत नाही. आपल्या कुटुंबामध्ये प्रेषित 16:31 कोण धार्मिकता आहे का? योहान 4:44 स्वतःच्या घरात गावात संदेशाला मान्यता आहे का? मान्यता नसणार. तुम्ही चांगलं काम करायला लागलं, तुम्हाला कोणी मान्यता देणार नाही. मान्यता बाहेरून येईल. कारण देवाने सगळ्यांना ओळखलेलं आहे आणि ओळख झाल्यानंतर देव सगळ्यांना ओळखतो. आता तुम्हाला ओळखायचंय की नाही? मग कसं ओळखायचं?
हालेलुया. आता पहिल्यांदा तुम्ही मनात प्रार्थना करणार, तेव्हा माझ्या इच्छा पुऱ्या होती, असं होते तसं होते. हा, मग देव सांगतो ठिकाणी जा, आता तुला सांगतो इकडे प्रार्थनेत जा. तुझी जशी प्रार्थना वाढेल तसं तुझं भविष्यात तुझं चांगलं होईल. मग तिकडे ते जे शिकवतात ते पाळायचं, पण आपण ते शिक्षण घेत नाही. आज समाजामध्ये सत्य बोलणारा मनुष्य देवाजोडीला असतो आणि खोटं बोलणारा मनुष्य सैतानाच्या जोडीला असतो. प्रार्थना करणारा मनुष्य देवाच्या जोडीला राहतो, प्रार्थना न करणारा मनुष्य देवाच्या जोडीला राहत नाही. समजलं? म्हणजे आम्हाला कुठे राहायचं ना कुठे नाही हे आम्ही चॉईस करायचं. आता जर तुम्ही चॉईस केलेला आहे की खरोखर मी देवाबरोबर आहे आणि देव माझ्या बरोबर आहे, तर देव मला त्याचं शिक्षण देणार. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. जर तुमच्या प्रार्थना कमी, संकट जास्त, प्रार्थना जास्त, संकट कमी होत आहे. कारण प्रभू येशूने स्वतः बोललेलं आहे, ते निवडल्या लोकांसाठी कमी केली जाईल. मध्ये आपल्याला स्पष्ट भाषा करेल. तर जे काही मुद्द्यात तुम्हाला राहायचं आहे, काही शिक्षणात राहायचं आहे, काही अनुभवात राहायचं आहे, काही गुणात राहायचं आहे, हे तुम्हाला मिळायचं. मी एक शिकलेलं आहे, प्रार्थना कमी, संकट जास्त. प्रार्थना जास्त, संकट कमी. हर व्यक्तीला मी एक शिकवतो, ही हाक परत येत नाही. तुम्हाला सांगतो, मला ही हाक परत नाही. आता माझ्या भविष्यातले संपूर्ण वेळ दिवस ही काय आहे, ही देवासाठीच आहे. म्हणून जेवढा वेळ मिळतो तेवढा मी लोकांना सांगतो, प्रार्थना ठेव, येतो पाहिजे, प्रार्थना ठेव, मी प्रार्थना ठेव, येतो. प्रत्येक मनुष्य नातेवाईकाला याला त्याला आमंत्रण करतात, जेवायला यायचं आहे, जेवायला यायचं आहे, कार्यक्रम आहे, बर्थडे आहे, प्रोग्राम आहे, हे ते सगळं आहे, बरोबर. तेव्हा सगळे त्यांना आमंत्रण करतात. पण प्रार्थनेला आमंत्रण कधी करतो का? लग्न असेल तर पत्रिका छापतील, जेवायचं काहीतरी खावायचं, असे प्रार्थनेला आमंत्रण करायला फार भेटलं. अरे शिका, ही वेळ आपली नाही. लोक 10 अध्यायामध्ये ना 21 पासून ते 24 पुढे दिले, तर तिकडे संदेश त्यांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळालं. असं प्रभू येशूचं वचन आपलं शिकवतं. तर हे जे शिक्षण आहे मेन विशेष कुटुंबाचं. म्हणून प्रेषित 16:31 मध्ये कसे, तू जर विश्वास ठेवतील तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण. हल्ली लोकांचं काय झालं माहितीये का, विश्वास कमी होत चालला आणि घरामध्ये नुकसान, भांडणं, नफरत, द्वेष, तेव्हा ही वाढायला, पाप वाढायला लागली, पुण्य कमी व्हायला. मला सांगा, आजच्या काळात मोबाईलवर तासोन तास आपण बोलतात, बरेच लोकांना मी बोलतो, पण तासोन तास प्रवचन नाही. कारण तुम्हाला ते आता कळणार नाहीये, ती वेळ तुमच्यावर येणार आहे ना, तेव्हा तुम्हाला हे शब्द मनात खेळते ना, अरे मी कुठे चूक केली, मी कुठे चूक केली, मी कुठे. अरे आमचं एक जरी चुकलं असेल ना तरी आम्हाला एवढा चटका लागतो किंवा आम्हाला एवढी चिंता लागते की विचार करू शकत नाही. असं का झालं? म्हणून मी ना माणसाशी बोलायला बोलत, तू देवाविषयी काही बोलत असेल ना तर ताबडतोब मी तुझ्याशी. काल मी असाच सामान घेत होतो, ते माझा मित्र भेटला, तेव्हा मी बोललो. तर तिने सुवार्ता सांगायला लागलो मी, तेवढ्यात एक माणूस भेटला, त्यांनी सन्मान केला, धन्यवाद. मी तेव्हा विचार केला, जर मी आज येशूचा स्वीकार केला नसता तर हे लोक माझे सन्मान केले नसते. एकाच व्यक्तीद्वारे सन्मान आहे या जगामध्ये. जेव्हा तुम्ही देवापासून दूर होतात ना, तेव्हा लोक बघतात ना, तेव्हा तुम्हाला तिरस्कार आणि लोकांचा विचार कसा असतो माहिती, सोडले धीरे कामात. सैतानाच्या सभेत बसले, संपलं.
अशी लोक त्यांनी शिष्य. पेत्राने एक वाक्य वापरले, पेत्राच्या दुसऱ्या पत्रात 3:9. पेत्र काय सांगतो, कोणाचा नाश होऊ दे असं आणि पश्चाताप करा देवाकडे. आज आमचं जीवन विश्रांती समय प्रमुख. शैतान सगळ्यांना सतावाचं काम करतो. आपल्या सगळ्यांना एक सावध राहायचं आहे. म्हणून प्रभू येशूने लूक मध्ये ना 22 अध्याय काढा. हालेलुया. आणि 34वं वचन घ्या. हालेलुया. 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 31 पासून घे. अरे शिमोना शिमोना, पहा तुमास गव्हासारखे चाळावे सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. हालेलुया. आपल्या हर व्यक्तीसाठी, हर एक व्यक्तीसाठी. हालेलुया. सैतान सगळ्यांकडे आलेला आहे. आता सगळे तुम्हाला मोह मिळतील, लक्षात ठेवा. आणि ह्यामुळे आपल्याला फसवायचं काम करणार. लक्षात ठेव, तुम्हाला ना मला पण तसंच करेल. तो येशूला सोडलं नाही म्हणजे 4 देवांवर परीक्षा घेतली किंवा लोक 4 परीक्षेमध्ये त्यांनी घेतली. पुढे काय सांगते बघ. वचन 33. तो त्याला म्हणाला, प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. काय सांगते, आपणा बरोबर तुरुंगात जाण्यास आणि मरायला सुद्धा. हा, पुढे काय सांगते. वचन 34. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखीतोस. मी 3 वेळा नाकारशील, तोपर्यंत आज कोणा हरवणार नाही. हालेलुया. आज आम्ही नाकारतात येशूला. पेत्र देवाबरोबर होता, त्यांनी त्याला नाकारलं. बरोबर. कुणाला? येशू ख्रिस्त. आज आम्ही सुद्धा त्यांना नाकारतात. हालेलुया. तात्पर्यंत सांगते, कोंबडा हालेलुया. आम्ही बरेचसे लोक असे आहेत की कुठेतरी कमजोर. वचन आम्हाला मिळाले ना दगड मिळाली ना फायबरची देव मिळाली, म्हणून त्या मानवाची निर्मिती नाही मिळाली. ज्या मानवाला ज्याने निर्माण केलं ना त्याच्या शब्दाकडे आम्ही वळले. आणि हे शब्द सुटले ना, माणसाच्या शब्दावर भरवसा ठेवला तर आपला वेळ जवळ आलेला आहे असं समजून पृथ्वीमध्ये चालायचं. कधी पण वेळ येईल. देवाचा हात सोडल्यावर कधी पण वेळ येईल असं असतं. कारण ही हाक शेवटची आहे ते मला माहिती आहे. माझे काही मित्र होते, मी त्यांना नेहमी प्रार्थना सांगायचं, गरजेसाठी प्रार्थना करायचं. अचानक वेळ आली, जीवित देवाचा हात सोडला, प्रगती आणि काय मिळालं? फक्त शरीरासाठी त्यांनी शोध केलं. आपल्याला वाटते हे जगाचं सगळं धन आपल्याला सुखी ठेवते. नाही नाही नाही, हे कधी खतरनाक आपल्या जीवनात काढत नाही. आणि याचं भविष्य बघायला सुद्धा ज्यासाठी तो प्रयत्न केला भविष्यात आणि देवाचा हात सोडून त्या रस्त्यात गेला, त्या रस्त्यातल्या हर एक व्यक्तीने त्याचा हात सोडला असता त्या शेवटला पाणी द्यायला नाही. अशी समाजात ही घटना घडली. कधी कधी या घटना भविष्यात येतात माणसाला. वेळ आपली नाहीये, वेळ आपली नाहीये. जेव्हा वेळ आपल्याला देवाने दिली आहे ना,
जगा त्याच्यासाठी मध्ये जायचे, स्वतःसाठी आता जगू नका. मी तुम्हाला सांगतो, प्रार्थनेत आल्यात ना तर 90% तरी कमीत कमी देवाला द्या ना, 10% तुमच्या जवळीला ठेवा. काय काम धंदा खाणं पिणं काय दानधर्माचा नाही बोलत, तो तुम्हाला स्वर्गात खायचं असेल त्यांनी करावं, तुम्ही नाही बोलणार. नाही तर ब्रदर मागते असं माझ्या नावाची बदनामी झाली नाही. जे रूल आहेत ना बायबल वाचा, पवित्र शास्त्र वाचा, पवित्र शास्त्राचे रूल तुम्हाला काय सांगतात. एक जगात तुम्ही पाहिजे स्वतः एक स्टडी करा, या जगाच्या मोहासाठी किती खर्च असतो आणि तुमच्या स्वर्गात जमा जाण्यासाठी किती खर्च होतो. मी असा सकाळी प्रार्थना करतो होता की पुढे लोकांवर मोठा एवढा प्रसंग येणार आहे की खाणं पिणं तर सोडून दे, स्वतःना बसायला राहायला सुद्धा जागा नाही, एवढी कंडिशन पुढच्या भविष्यामध्ये. वचन शिकवून घर बांधतील पण दुसराच फायदा. एक आजचा काळ आहे, वेळ आपली बोला ना, रोज प्रार्थना करत राहा, 2 हात उंच करा, वरती देवाकडे हात अर्पण करा. माझा आत्मा शरीर तुझ्या हातात देतो, त्याचा तू स्वीकार कर. तू जसा पवित्र आहे तसं मला पवित्र कर. आणि जेव्हा मला हात देईल त्या तुझ्या जोडीला सांग. म्हणून ह्या जगातल्या कोणत्या गोष्टीमध्ये मन गुंतवू नका. लक्षात ठेवा, कधी हे पाहिजे ते पाहिजे ह्यावर लक्ष देऊ नये. मिळालं खा शिका. मी कधी कधी माझाच विचार करतो. हालेलुया. बघा, येशूला पण कोणी बघितलं नाही, येशूवर कोणीच प्रेम नाही केलं, बरोबर. येशू योहानमध्ये 4 अध्यायामध्ये एक पाहिजे, बरोबर. आणि येशूचे शिष्य अन्न विकत घ्यायला, त्या स्त्रीला त्यांनी बदलायला लावले. तर येशूच्या बाबतीत त्यांनी बघितलं तर संशय, तर त्याने ते सांगितलं शिष्याने, प्रभूजी जेवायला आहे असं अन्न माझ्याकडे येशू. त्यानंतर शिष्याने त्यांना कधी सांगितलं जेवू चला आपण की अन्न खात जाईल. त्यांना असं वाटलं, येशू बोलला ना असं अन्न माझ्याकडे, पण आध्यात्मिक अन्न जी होतं ते. हालेलुया. येशू जवळ पैसे नव्हते, अन्न नव्हतं, पण स्वतःचं शरीर होतं लोकांचं. योहान 6 वाचलं तर तुम्हाला एकदम त्याच्या उत्तर मिळेल, किंवा मध्ये 26-14 पासून वाचलं तर. मग जेव्हा पेत्रांना समजलं ना, तेव्हा भिकाऱ्या बाबतीत 3रा अध्याय मध्ये प्रेषितांच्या, तेव्हा त्याने डायरेक्शन बरोबर आलं. त्याला डायरेक्शन बरोबर की देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तेव्हा त्याने सांगितलं माझ्याकडे सोनं रुपये काय नाहीये, जे आहे ते. आता माझ्याकडे सोनं रुपये काय नाही माझ्याजवळ, माझं काहीच नाही. हालेलुया. जे आहे ते देवाचं आहे. म्हणून मी तुम्हाला काही सांगतो, देवच देईल तुम्हाला, कारण मी देवाचा प्रचारक आहे, देवाचं राज्य द्यायला आलंय, देवाचं शिक्षक आहे. म्हणजे म्हणजे विद्यार्थी. हालेलुया. देवाने मला शिक्षक बनवलं की तू जा या लोकांचा शिक्षक. आम्ही शिक्षक होत नाही, म्हणून आमच्यात घडण होत. धन पैसा महत्व नाही, वस्तू महत्व नाही, महत्व आहे परमेश्वराची उपस्थिती. आणि ती जर मिळाली तर तुमचं जीवन तुम्हाला उपयोगी. म्हणून बघा, कौटुंबिक जीवन, स्वर्गीय कौटुंबिक जीवन. म्हणून मार्क 3:33 कोण माझी आई, कोण माझे भाऊ, जे देवाचं वचन ऐकतात पाळतात तेच. म्हणून आजच्या काळात योसेफ, मरिया, अन्ना आणि हालेलुया लोक दिवस पाळतात, पण त्यांच्यासारखे वागत नाही. आणि जर वागायला सुरुवात केली हालेलुया तेव्हा प्रगती व्हायला सुरुवात होती. म्हणून शिक्षण घेताना आपल्याला पवित्र शास्त्राचं घ्यायचं आहे. आणि हे शिक्षण घेतलं तर तुम्ही तिकडचा रस्ता एकदम क्लिअर होईल. तुम्हाला योहान 14:2 प्रमाणे टेन्शन घ्यायचं गरज नाही. आपल्यासाठी त्यांनी तिकडे जागा घेतलेली आहे, त्याच्यामध्ये जास्त तृप्त व्हा. बाकी इकडचा विषय कट करा, कारण आपण वाफ आहे, कधी घेऊन जाईल पता नाही, पण चांगलं आहे ते घ्या कामाची. हालेलुया. आपण छोटीशी प्रार्थना केली. बाबा समजा दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा सर्वांना आशीर्वाद कर.
सर्व मंत्र कामदार लोक सरपंच सर्व पोलीस लोक, ग्रेड लोक, ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. हालेलुया.